आज आम्ही आलोय सह्याद्रीचा राजा हरिश्चंद्रगड आणि दमछाक करणाऱ्या तारामती शिखरावर। पहाटे ब्रह्ममुहूर्तावर किल्ल्यावर निघालो, म्हणजे 3:30 वाजता। गडाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली। मग एका मोठ्या कपारी खालून लांबूनच बॅटरी मारत हळूहळू निघालो। मनात थोडी भीती होती, कुठे वाघ वगैरे तर बसलेला नसेल। ट्रेक करताना मध्ये भरपूर घनदाट जंगल, झाडे, झुडपे लागली। त्यात आम्ही सुक्या काड्या गोळा करत चाललो होतो, कारण वर जाऊन आम्हाला शेकोटी पेटवायची होती। मध्ये मध्ये तर अशी भुतिया टाईपची झाडं बघून थोडी भीती वाटत होती। आणि मग थंडी आणि वाऱ्याशी झुंज देत पोचलो आम्ही शेवटी तारामती शिखरावर। वर येऊन बॉनफायर लावली आणि सनराइज व्हायची वाट बघत बसलो। मस्त सनराइज बघून पोचलो आम्ही हरिश्चंद्रगडावरील प्राचीन शिव मंदिरात, जिकडे शिव मंदिरात दर्शन घेतलं। मंदिरात पाण्याचे प्राचीन कुंड आहेत, ज्यातलं पाणी नेहमीच पिण्यायोग्य आणि शुद्ध आहे। असं म्हणतात याच मंदिरापासून जगाची सुरुवात झाली आणि अंत देखील इथूनच होणार आहे, कारण किल्ल्यावर एका गुफेत मोठं शिवलिंग आहे। ते नेहमी खूप जास्त थंड पाण्यात असतं आणि त्या शिवलिंगाला चारही बाजूने मोठे 4 खांब आहेत। त्यातले 3 खांब तुटून पडलेत, म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता शेवटचा उरलंय ते म्हणजे कलियुग, ज्यात आपण आता सध्या जगतोय। गुफेतील कुंडात डुबकी मारून आम्ही आलो गडाचं शेवटचं आकर्षण म्हणजे कोकण कडा, जिकडे भरपूर ड्रोन शॉट घेऊन आम्ही निघालो परत घरी। बाकी ब्लॉग आवडला तर फॉलो आणि शेअर करा।